नमस्कार. सो स्टुडंट्स, आज आपण आपला आहे सॅटरडे. यस, आणि आज आपण ॲक्टिव्हिटी बघतो. सगळ्यांना माहिती आहे? गुड. सो आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय बघणार आहे माहिती आहे का? तर आज आपण 2 क्विज खेळणार आहोत आणि एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी एवढी छान आहे ना, तर तुम्हाला आतापर्यंत कधीच असा प्रश्न पडला नसेल. तो प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आणि त्याचं उत्तर शोधण्याचं आज आपण काम करणार आहोत. सो बघायचा? यस. सो तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, तुम्ही विचार करायचा. 1 मिनिट देईल मी तुम्हाला पूर्णपणे विचार करायला. आणि हो, तुम्ही देखील व्हिडिओमध्ये जे बघतायत त्यांनी देखील 1 मिनिट घ्यायचा विचार करायला आणि उत्तर कमेंटमध्ये टाकायचं आहे. सो तुमच्यासाठी प्रश्न असणार आहे स्टुडंट्स, की तुम्हाला सगळ्यांना किती डोळे दिलेले देवाने? सगळ्यांना 2 डोळे दिले. आता प्रश्न असा आहे की देवाने 2च डोळे का दिले असतील बरं? विचार करायचा आहे. जेव्हा मी तुमच्याजवळ येईल तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ओके. सो प्रश्न क्लिअर आहे तुम्हाला? देवाने आपल्याला 2च डोळे का दिले? विचार करा, व्यवस्थित विचार करा. देव काहीही गोष्ट देत असताना काहीतरी रिझन होतं. आता आपले काही जण असं पण म्हणतात की सर, तो या आंधळ्याला तर 1च डोळा असतो. काही जणांचं असं डोक्यात येईल की सर 2 डोळे यासाठी दिला, 1 फुटला बी ना तरी दुसऱ्याने बघता येईल, है की नाही? काही जास्त हुशार विद्यार्थी असतील जे वर्गात कमी आणि बाहेर जास्त असतील, त्यांचं म्हणणं असेल की सर, देवाने कदाचित डोळा मारायला 1 डोळा दिला असेल, है की नाही? दुसरा डोळा मारायला आणि 1 डोळा फक्त बघायला आहे, असं पण असेल. ते त्याचं लॉजिक झालं, आपण ते कन्सिडर करू शकत नाही. कोणाला काय वाटेल 2 डोळ्यामागचं मी ते सांगू शकत नाही. बट आता तुमचं ओपिनियन मला ऐकायचं आहे की देवाने 2 डोळे का दिले असतील बरं? आणि एक्सपेरिमेंट पण बघणार आहे आपण की सायन्स त्याच्या मागे काय सांगतो. देवाने आपल्याला 2 डोळे का दिले असतील, याच्या मागचं सायन्स काय आहे, नेमकं काय काम करतात आपले डोळे, हे मी तुम्हाला एक्सपेरिमेंट थ्रू दाखवणार आहे. सो आपण याचं रिझन तर समजूनच घेऊ की 2 डोळे काय. पहिल्यांदा मला तुमचे मतं जाणायचे आहेत की 2 डोळे देवाने का दिले. सो काय वाटतं तुम्हाला? आपल्यासाठी तेवढं सफिशियंट आहे. आपल्यासाठी तेवढंच सफिशियंट आहे असं. ओके. तुझं नाव काय? सृष्टी सालमोठे. ओके. सृष्टीचं म्हणणं आहे की देवाने आपल्यासाठी जे सफिशियंट आहे तेवढंच दिलंय आणि देवाने सांगितलं की बाबा तुला 2 डोळ्याने सगळं बघता येईल, म्हणून 2 डोळे ठीक आहे. ओके. सो तुम्हाला काय वाटतं धनश्री? सर काही सांगता नाही. काहीच सांगता नाही, दिले म्हणून ठेवले आम्ही 2 डोळे. ओके. नाही माहिती? हा, आपल्याला आजूबाजूचं समजलं पाहिजे. व्हेरी गुड. आपल्याला आजूबाजूचं समजलं पाहिजे. क्या बात आहे. आपल्या ब्रेनचे 2 पार्ट असतात, एक राईट साईड असतो, एक लेफ्ट साईड असतो. राईट साईडचा जो पार्ट असतो तो लेफ्ट साईडचं काम सांभाळतो आणि लेफ्ट साईडचा पार्ट राईट साईड आयचं असतं. ओके. म्हणजे सर आपल्या चेहऱ्याला 2 सोडत मी आता तुम्हाला सांगणार होती ना, फेसला सूट होतं दॅट्स वाय म्हणून दिले. सुंदर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. क्या बात आहे. सुंदर. सर देवाची इच्छा झाली म्हणून. देवाची इच्छा झाली म्हणून. क्या बात. बर. नाही तुम्हाला काय वाटतं सत्यम? नाही माहिती. नाही माहिती. नाही. क्या बात आहे. तुम्हाला? नाही माहिती. नाही. समोरचं दिसलं पाहिजे. हा, समोरचं दिसलं पाहिजे. समोरचं दिसलं पाहिजे म्हणून. ओके. हा, या जगामध्ये काय चालू आहे ते दिसे पाहते. या जगामध्ये काय चालू आहे हे दिसण्यासाठी देवाने 2 डोळे दिले. ओके. बरं, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे की बाळांनो, जर आपल्याला 1च डोळा दिला असता, जर देवाने आपल्याला 1च डोळा दिला असता तर काही फरक पडला असता का? पक्का पडला असता? ओके. वेट. कोणाला असं वाटतं की खरंच फरक पडला असता? ओके. प्रसाद उभं राहा. हां, काय फरक पडला असता मित्रा? वेट. प्रसाद काहीतरी सांगतोय. हां, समजा हा डोळा नसतं तर 1 साईड दिसलं ना, 3 साईड. 1 साईड दिसलं नसतं. ओके. समोरचं हा दिसलं असतं. ओके. अजून कोणाला काही वेगळं सांग. तर बघूया आपण, खरंच 1 डोळा जर नसता तर समोरचं क्लिअर दिसलं असतं का? देवाने 2 डोळे का दिले याचा मागचा सायंटिफिक रिझन समजून घेऊ आपण की काय. मी आता तुमच्यासोबत एक ॲक्टिव्हिटी करतोय. हा, बघूया तुम्हाला ॲक्टिव्हिटी खरंच जमते का आणि ती दोघी डोळ्यांनी चांगली करता येते का 1 डोळ्याने. तर आपल्याला कारण कळेल की 2 डोळे छान आहे की 1 डोळा छान आहे. ओके. ॲक्टिव्हिटी स्टार्ट करायची. चलो आओ. सो ॲक्टिव्हिटी काय मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल, तर मला गाईड करायचं आहे. माझ्याकडे एक कॉईन आहे 10 रुपीजचा.
तर तुम्हाला मला फक्त गाईड करायचं आहे की मी यामध्ये हा टाकला की नाही, हा परफेक्टली याच्यात पडला पाहिजे. एक्सपेरिमेंट ॲक्टिव्हिटी एकदम सोपी. तुम्हाला जस्ट मला काय करायचं आहे, गाईड करायचं. सर पुढे घ्या आणि टाकून द्या. ओके. सो या ॲक्टिव्हिटीसाठी कोण येतंय, इथे बसून गाईड करायचं आहे मला. ओके. प्रणव येतोय. चलो आओ प्रणव. सोडून देऊ. ओके गुड. थोडा काठावर पडला पण पडलाय. छान. तर सेम ॲक्टिव्हिटी करायची आहे, फक्त एक डोळा बंद असेल. हात ठेवशील प्रॉपर. काय रे, काय झालं? तो काहीतरी सांगतोय. हा जवळच आहे असं. ओके गुड. ठीक. बसता. थँक्यू. बर, सृष्टी आपल्याला गाईड करते. ओके गुड. क्या बात आहे. दोन्ही डोळ्यांनी सगळेजण खूप छान गाईड करतात रे. ओके. हां, आता सृष्टी एक डोळा बंद करायचा, प्रॉपर बंद करायचा आहे. हां हां. सोडो. हाय गुड. बसा. काय झालं सृष्टी? जवळ दिसत होता असं. गुड. ओके बस. विपुल आपल्याला गाईड करतोय. हा असं पाठीमागे रिलॅक्स बस ना. हा सोडू. वाव ग्रेट. सो आता एक डोळा बंद करून प्रॉपर बंद करायचा. हा बरं. ऑडियन्स म्हणते की तू या साईडचा बंद कर. ठीक आहे. हा बर ठीक आहे. बसा. विपुल पण छान अटेम्प्ट केला त्याने. बर, असं का होत असेल बरं, तुम्हाला काय वाटतं? बर, याच्यामागचं कारण समजून घेऊ. बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय बाळांनो, की देवाने आपल्याला दोन डोळे का दिले, याच्या मागचं रिझन आता तुम्हाला कळालं असेल की एका डोळ्याने तुम्ही सगळं काम व्यवस्थित करू शकत नाही. एक सोपीशी गोष्ट होती की जी गोष्ट तुम्ही दोन डोळ्याने इझिली त्याच्यामध्ये तुम्ही गाईड करत होते की सर बरोबर त्याच्यामध्ये कॉईन पडत होता, कोणाचाही कॉईन चुकलेला नाही. सगळ्यांनी प्रॉपर गाईड केलं, त्याच्यात सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे कॉईन बरोबर ग्लासमध्ये पडला. पण 4 जणांनी अटेम्प्ट केला, 4ही फ्लॉप झाले. ज्यावेळेस आपण एका डोळ्याने ही ऍक्टिव्हिटी करायला लावली, तर याचा अर्थ काहीतरी आहे ना वेगळं, की देवाने 2 डोळे देण्यामागचं कारण कळालं असेल तुम्हाला की सगळ्या गोष्टी आपण एकाच डोळ्याने करू शकत नाही. आता याचं सायंटिफिक रिझन काय बघा. तुम्हाला एक समोर डायग्राम दिसते, एक पर्सन इथे दिसतोय. ओके, एक राईट आय व्ह्यू आहे, म्हणजे याला या बाजूचं सगळं दिसतंय ऑलमोस्ट. एक लेफ्ट आय व्ह्यू आहे, दुसऱ्या साईडने पण सेम दिसतोय. ओके, आणि एक आहे बायनाकुलर व्हिजन. आता हे बायनाकुलर व्हिजन काय फंडा असतो तो सांगतो. आणि दुसरी गोष्ट काय, तर तुम्ही ज्यावेळेस समोर बघतात ना, तर समोर बघत असताना तुम्हाला दोघं डोळे सोबत काम करतात आणि तुम्हाला समोरचं व्हिजन दिसतं. आता या समोरच्या व्हिजनमध्ये ना 3 गोष्टी असतात. म्हणजे कसं, तर याला 3 डायमेन्शनल म्हणतो आपण. 3 डायमेन्शनल म्हणजे कसं, तर फॉर एक्झाम्पल हा ग्लास तुमच्याकडे आहे. ओके,
तर ह्या ग्लासकडे ना 3 डायमेन्शन आहे. कशी? तर एक याची ना ही अशी आडवी लांबी आहे. ओके, याला आपण रुंदी म्हणतो. दुसरी गोष्ट याची हाईट आहे, ज्याला आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस म्हणतो. ॲट द सेम टाइम याच्याकडे एक डेप्थ पण आहे, म्हणजे एक माझ्याकडे येणारा एक ॲक्सिस पण आहे, दॅट इज कॉल्ड झेड ॲक्सिस. याला आपण असं पकडू म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. ओके, आता ह्या ग्लासकडे ना 3 डायमेन्शन, एक इकडं, एक उभा आणि एक माझ्याकडे येणार. बरोबर? ज्यावेळेस तुमचे दोघंही डोळे ना काम करतात बाळांनो, तर त्यावेळेस काय होतं, तर तुमचे दोन्ही डोळे काम करत असताना ते कोऑर्डिनेट करतात, म्हणजे एकमेकांच्या सपोर्टने काम करतात. एक डोळा तुम्हाला लांबी आणि रुंदी किंवा लांबी आणि उंची याचं मिनिंग सांगतो, आणि दुसरा डोळा तुम्हाला डेप्थ बद्दल इन्फॉर्मेशन देतो की ही वस्तू किती दूर आहे. मला काय म्हणायचं कळालं तुम्हाला? एक डोळा काय सांगतो? लांबी, रुंदी किंवा तुम्ही त्याला उंची पण म्हणू शकतात. ओके, म्हणजे एक फ्लॅट 2 डायमेन्शनल ॲपिरियन्स तुम्हाला एक डोळा देतो. तर दुसरा डोळा काय सांगतो की याची डेप्थ किती, म्हणजे ही खोली किती आहे, रुंदी किती आहे, किंवा आपण त्याला म्हणूया की हा किती लांब आहे, किती किती जवळ आहे, हा तुम्हाला दुसरा डोळा सांगत असतो. आणि हे दोघं डोळे एक साथ काम करतात, आणि यांनी एक साथ काम केलं की तुम्हाला एक परफेक्ट व्हिजन मिळतं. त्याची लांबी, रुंदी आणि डेप्थ, आपण ज्याला खोली म्हणतो की हा किती लांब आहे, किती जवळ आहे. ज्यावेळेस तुम्ही एक डोळा बंद केला ना, आता सुद्धा तुम्ही एक डोळा बंद करू शकता. करा बरं, ज्यांनी एक्सपेरिमेंट इथे नाही केला त्यांनी एक डोळा बंद करा. तुम्हाला लगेच व्हिजनमध्ये फरक जाणवतो. काय जाणवतो बघा, तुम्हाला जे व्हिजन, दोघी डोळे उघडे करा पहिल्यांदा, नीट बघा, आणि सडनली एक डोळा बंद करा. तुम्हाला लगेच व्हिजनमध्ये फरक जाणवतो. काय फरक जाणवतो बाळांनो, की सर जी वस्तू आहे ना मला अशी खोलगट लांब दिसत होती, ती अचानक अशी सपाट दिसायला लागली, फ्लॅट दिसायला लागते बघा. आता इथे बसणाऱ्या लोकांचा आहे ना तोच प्रॉब्लेम झाला. काय झाला की ते ज्यावेळेस दोघी डोळ्यांनी बघत होते तर त्यांना लांबी दिसत होती की किती लांब आहे वस्तू, म्हणून ते प्रॉपर मला मागे तिकडे 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 जा आणि ड्रॉप करायला सांगत होते. पण ज्यावेळेस तुम्ही एका डोळ्याने बघत होते ना, तर त्यावेळेस प्रॉब्लेम काय झाला, त्यांना इकडे इकडे उंच खोल हे कळत होतं, पण त्यांना अंदाज येत नव्हता की ही वस्तू किती लांब आहे किंवा किती जवळ आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं की ग्लास इथे असतानाच त्यांनी मला काय सांगितलं की सर तुम्ही कॉईन्स सोडून द्या. त्यांच्या एक डोळा बंद होता आणि त्या डोळ्याने हे कामच केलं नाही की जवळ आहे का लांब आहे सांगण्याचं काम झालं नाही. त्याच्यामुळे त्यांना ती डिस्टन्स हे कळालंच नाही. त्याच्यामुळे देवाने तुम्हाला किती डोळे दिले? 2. आता 2 डोळ्यांचं काम कळालं का? डोळा मारायला डोळा दिलेला नाही.